फलटण शहरातील गणेशोत्सव हा शांततेने पार पडावा आणि हा गणेशोत्सव साजरा करताना कोणाकडूनही कोणासही नागरिकांना सर्वसामान्य त्रास होऊ नये यासाठी आज कौटुंबिक स्तरावर सर्व महत्त्वाचे गणेशोत्सव मंडळ आणि आपले पत्रकार बंधू यांची आज 30 दिनांक रोजी बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळ साजरा कसा करावा यासाठी आणि गेल्या वर्षी आणि चालू वर्षी गणेशोत्सव मंडळांना काय अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी कोणत्या आहेत ही मतं जाणून घेण्यात आली। यामध्ये फलटण शहरातले जे गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांनी प्रामुख्याने 2 मुद्दे मांडले की श्री राम मंदिर आहे त्या राम मंदिराच्या समोर जो मंडप असतो प्रशासनाचा तो मंडप त्या ठिकाणी असल्यामुळं जास्त वेळ रेंगाळला जातं आणि रस्ताही पुढे छोटा आहे, तर तो छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जर हलवता आला तर तो एक विचाराधीन मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा आहे की यावर्षी 30 ते 40 साधारणतः गणेशोत्सव मंडळी ही वाढलेली आहेत आणि ह्या सगळ्या मंडळींना जर आपण संधी द्यायची मिरवणुकीची तर ती एकाच जो चिंचोळा मार्ग आहे त्या ठिकाणी देता येणार नाही, तर त्याबद्दल विचार करावा की अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देता येतील का, असे 2 प्रामुख्याने सूचना ह्या गणेशोत्सव मंडळांकडून आल्या होत्या।